मित्रांनो नमस्कार। आता आपण चाललेलो आहोत ते मुंबई येथील बोरिवली संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये। या नॅशनल पार्कच्या 7 किलोमीटर आतमध्ये जंगलात आपल्याला एक खूप मोठा बौद्ध लेणी समूह पाहायला मिळतो, तो म्हणजेच कान्हेरी। या कान्हेरी लेणीची सफर आज आपण करणार आहोत। कान्हेरी लेणीला कण्णगिरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्याचप्रमाणे महाराजा महाविहार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तुम्ही हे जे पाहताय तर ही 3 नंबरची लेणी या कान्हेरी लेणीतील सर्वात महत्त्वाची लेणी। अगदी बामियान येथील ज्या भव्य बुद्ध मूर्त्या आहेत त्याची सुरुवात एक प्रकारे किंवा ते कोणत्या प्रकारे तयार करण्यात आले असतील तर ते याच कान्हेरी लेणीच्या भव्य बुद्ध मूर्त्यांवरून त्या बामियांच्या मूर्त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। चला पाहूयात कान्हेरी। मित्रांनो आता आलो आहे ते कान्हेरी लेणी पाहण्यासाठी। या अगोदर आपण बऱ्याच वेळा कान्हेरी लेणीला भेट दिलेली आहे, 2014 साली 16 साली लॉकडाऊनच्या अगोदर देखील। परंतु त्यावेळेस आपल्याला या लेण्या काय आहेत किंवा लेण्यामधील शिलालेख काय माहिती सांगतायत, शिल्प काय माहिती सांगतायत याची माहिती आपल्याला कमी होती। परंतु आज आपण खऱ्या अर्थाने लेणी समजून घेणार आहोत। लेणी कशा प्रकारे आहे ती आपण पाहणार आहोत। त्याच्या बाजूलाच नाला सोपारा आपल्याला सर्वांना माहिती आहे, जो सोपाऱ्याचा व्हिडिओ सुद्धा आपण बनवलेला आहे। भारताचं पश्चिमी द्वार ज्याला ओळखलं जातं त्या सोपाऱ्यामध्ये 2000 वर्षांपूर्वीचा खूप मोठा विटांचा स्तूप सुद्धा आहे। आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे संजय गांधी नॅशनल पार्क। या नॅशनल पार्कमध्ये आतमध्ये 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती खूप मोठी ही कान्हेरी लेणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपला जो जुन्नरचा परिसर आहे या जुन्नरला कान्हेरी कशी जोडते तर त्याची सुद्धा माहिती आपण शिलालेखामधून घेणार आहोत। जसं आपला कल्याण ते पैठण हा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे, कल्याणचं नाव आपल्या जुन्नरच्या लेण्याद्री लेणीमध्ये जसं वाचायला मिळतं तसं या पैठणचं नाव देखील, कल्याणचं नाव देखील आपल्याला या कान्हेरी लेणीमध्ये वाचायला मिळणार आहेत। भव्य बुद्धाच्या मूर्त्या आपण पाहणार आहोत, त्याचप्रमाणे बोधिसत्वांची शिल्प आपण आज पाहणार आहोत। त्याचप्रमाणे आपण निर्वाण गुंफा जी आपल्या महाराष्ट्रातील लेणीमध्ये खूप कमी ठिकाणी आणि त्याचप्रमाणे विटांचा स्तूप ज्या खूप कमी लेण्यांमध्ये पाहायला मिळतात ती म्हणजेच कान्हेरी लेणी आज पाहणार आहोत। आज आपल्यासोबत सूर्यकांत ढवळे सर सुद्धा असणार आहेत, तर त्यांच्याकडून सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। तर चला पाहूयात कान्हेरी लेणी। समोरच्याला नाही कळत ना, समोरच्याला असं वाटतं 40-45 येतात आमच्या कान्हेरी लेणी क्रमांक 2च्या इथे येऊन पोहोचलेला आहे। माझ्या पाठीमागून पाहू शकता तुम्ही एक पूर्ण स्तूप आपल्याला या ठिकाणी दिसतोय। स्तूप जर व्यवस्थित पाहिला तर बेस आहे, त्यानंतर मेधी, नेईकपट्टी, अंड आहे, भूमिका आहे, त्याचप्रमाणे छत्रावली सुद्धा दगडात त्यांनी कोरलेली। आपल्या शिवनेरीच्या किंवा अंबांबिकेच्या लेणीच्या छत्रावली जर दगडातल्या किंवा लेण्याद्रीच्या छत्रावली जर दगडातल्या पाहिल्या तर त्या खूप सुबक अशा कोरण्यात आलेल्या आहेत। एक साधी सिंपल आपल्याला छत्री कोरलेली पाहायला मिळते। तर हे थेरवाद परंपरेचं प्रतीक, बुद्धांचं जे प्रतीक आहे तो म्हणजे स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याच्याच बाजूला जर व्यवस्थित बॅक साईडला जर पाहिलं धम्मचक्र प्रवर्तन असलेली बुद्धांची शिल्प मूर्ती या प्रत्येक लेणीमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचा अर्थ महायान आणि थेरवाद परंपरेचा मिलाप जर कुठे झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर या कान्हेरी लेणीमध्ये झालेला पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे हा एक खंडित झालेला स्तूप आपल्याला या ठिकाणी दिसतोय। त्यानंतर या स्तूपाकडे येऊयात। हा 3रा स्तूप व्यवस्थित जर पाहिला तर जो पहिला स्तूप आपण पाहिलेला त्याच्यात जे स्तूपामध्ये असतंय जसं हर्मिका, मेधी, अंड, या स्तूपाची जी रचना जर पाहिली तर ही साधी सिंपल रचना आपल्याला पाहायला मिळते। हा स्तूप साम्य कशाशी आहे तर अंड व्यवस्थित जर पाहिलं तर अगदी
आपल्या तुळजा लेणीचा जो स्तूप आहे तर त्याचाच प्रतिकृती एक प्रकारे या ठिकाणी दिसते। त्याचप्रमाणे भाज्या ही जी लेणी आहे, जी महाराष्ट्रातली आद्य लेणी तुळजा असेल भाज्या असेल, तर ह्या दोन्ही लेण्यांमध्ये जे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात सेम त्याच टाईपचा स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। याचा अर्थ ही कान्हेर लेणी ज्यावेळेस कोरायला सुरुवात झाली असेल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा स्तूप कोणता कोरला असेल तर तो हा स्तूप असावा, हे या प्रश्नावरून पाहायला मिळतंय। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस महायान लोक या ठिकाणी आले असतील त्यावेळेस आपल्याला पूर्णच्या पूर्ण बुद्धांचे जे शिल्प आहेत तर ती पाहायला मिळत आहेत, तुम्ही पाहू शकताय। बुद्धांची शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत स्तूपाच्या बाजूला। कान्हेरी लेणी मधलं लेणी क्रमांक 2 मधलं अवलोकितेश्वर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। तर अष्टवय शिल्प आपण जे बोलतो, जे लेण्यांमध्ये आपल्याला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात, तर ते अष्टवयाचं शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिल्पाची खूप झीज झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी सिंह, अग्नीपासून, नागापासून रक्षण करणारी देवता, पाण्यापासून, तर ते आपल्याला या ठिकाणी दिसते। आणि या बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी शिलालेख देखील पाहायला मिळतात। एकच आहे उडी मारून फोटो काढतो काय माझा एक मित्रांनो, ज्या नागराजांनी या लेण्यांना दान दिलंय तर ह्या कान्हेर लेणीच्या 3 नंबरच्या लेणीमध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत। याच्या एंट्री पॉइंटला आपण आहोत आणि ह्या एंट्री पॉइंटला आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 पर्यंतचा एक नागराजा या ठिकाणी कोरलेला दिसतोय। तर ह्या नागराजांनीच ह्या लेण्यांसाठी दान दिले। हे नागराजे म्हणजे कोण आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे, तर ते सातवाहन जे राजे आहेत ते सातवाहन राजांचं शिल्प आपल्याला या प्रवेशद्वारावरती पाहायला मिळते। त्याचप्रमाणे या ज्या 3 लाईन आहेत ज्याला आपण वेदिका पट्टी बोलतो, जे स्तूपाला आपल्याकडे सगळीकडे पाहायला मिळतं। जर सांची स्तूप जर पाहिलं तर त्याला सुद्धा आपल्याला ती रेलिंग पाहायला मिळते। त्याप्रमाणे रेलिंग आपल्याला या ठिकाणी कोरलेली दिसते। आतमध्ये जाऊया, आतमध्ये काय आहे ते पाहूया। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 2 खूप मोठे स्तंभ दिसत आहेत आणि हे स्तंभ व्यवस्थित जर पाहिले तर हा सिंहस्तंभ आपल्याला दिसतोय। सिंहस्तंभ आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली भारताची जी राजमुद्रा आपण स्वीकारलेली आहे ते म्हणजे सम्राट अशोकाचा जो सिंहस्तंभ आहे, तर हे सिंहस्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। ही जर लेणी व्यवस्थित जर पाहिली तर कार्ला लेणी आणि ही कान्हेरी लेणी ही दोन्ही साम्य आपल्याला या लेण्यांमध्ये पाहायला मिळते। कार्ला लेणीच्या वरांड्यामध्ये पोर्चमध्ये आपल्याला एक सिंहस्तंभ मोठा पाहायला मिळतोय। त्याचप्रमाणे हे 2 सिंहस्तंभ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आतमध्ये जाऊन पाहूया काय चैत्यगृहाच्या आतमध्ये प्रवेश करतोय। पुन्हा एकदा 2 पिलर दिसतात आणि पिलर दिसल्यानंतर काही इन्स्क्रिप्शन सुद्धा आपल्याला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी आपल्याला दुसऱ्या सुद्धा पिलरचे इथे आपल्याला इन्स्क्रिप्शन पाहायला मिळतात। मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं की कल्याणचा उल्लेख आपल्याला कलियन म्हणून या लेणीमध्ये वाचायला मिळतोय। त्याचप्रमाणे लेंद्रेच्या लेणीमध्ये सुद्धा आपण कल्याणचा उल्लेख वाचलेला आहे। आणि कल्याण ते पैठण हा जो प्राचीन व्यापारी मार्ग आहे जो जुन्नर मधून आपल्या जात होता
तर ह्या पैठणचं 2000 वर्षांपूर्वीचं नाव आपल्याला ह्या शिलालेखामध्ये वाचायला मिळते. तर ते नाव मी तुम्हाला सांगतो कुठे. तर व्यवस्थित जर तुम्ही इथं जर पाहिलं तर इथं पैठण जे पैठणचं नाव होतं, नंतरच्या काळामध्ये प्रतिष्ठान झालंय, परंतु पैठणचं नाव जसंच्या तसं आपल्याला या शिलालेखामध्ये वाचायला मिळालेलं आहे. म्हणजे पैठणच्या लोकांनी सुद्धा या लेणीसाठी दान दिल्याचे उल्लेख आपल्याला या शिलालेखामधून मिळतात. हा पूर्णच्या पूर्ण शिलालेखाचा अर्थ मी तुम्हाला सांगेलच. तत्पूर्वी आपण जाऊयात या वरंड्यामध्ये. आणि ह्या वरंड्यामध्ये आल्यानंतर आपल्याला गौतम बुद्धांची गुफा काय, बुद्धांचं खूप मोठं शिल्प पाहायला मिळतंय, जे बामियांच्या बुद्ध लेण्या आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्या मध्यंतरीच्या 2001च्या दरम्यान अगदी मिसाईल लावून फोडण्यात आलेल्या. तर ह्या बामियांच्या लेण्या कोरण्यात आलेल्या त्या सिल्क रूटवरती म्हणजे रेशीम मार्गावरती. आणि आपल्या ह्या कान्हेरीच्या लेण्या ज्या कोरलेल्या आहेत तर त्या प्राचीन दक्षिणापथावरती एक प्रकारे आपण बोलूयात त्याला. कल्याण ते पैठण हा प्राचीन व्यापारी मार्ग, सोपारा कल्याण टू पैठण हा जो मार्ग आहे त्याच्यावरती म्हणजे समुद्र मार्गाच्या जवळ कोरण्यात आलेली ही आपली कान्हेरी लेणी. आणि ह्या कान्हेरी लेणीवरतीच आपल्याला बुद्धांचं खूप मोठं शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि यावरूनच बामियांमध्ये त्या जगातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्त्या निर्माण झालेल्या असाव्यात. कारण की आपल्याला ह्या जर शिल्पाचं व्यवस्थित अवलोकन आपण केलं तर बामियांचं आणि कान्हेरी लेणीचं शिल्प आपल्याला सेमच पाहायला मिळतंय. व्यवस्थित जर पाहिलं तर मकर तोरण दिसत आहेत बुद्धांच्या वरती. त्याचप्रमाणे नागराजा नागराणी एक अमृत कलश किंवा स्तूपाची वंदन करताना दाखवत आहेत. त्यानंतर गंधर्व आहेत, फुलांचं हार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आकाशमार्गे. तर ते कसे आहेत तर ते सुद्धा आपल्याला दिसत आहे. त्यानंतर ह्या कान्हेरी लेणीमध्ये आपल्याला खूप महत्वाचं अजून एक शिल्प पाहायला मिळतंय. कोपऱ्यात जर पाहिलं तर इथं दीपतारा आपल्याला दिसते. तिच्या हातामध्ये व्यवस्थित जर पाहिलं तर एक हात खाली आहे आणि जो उजवा हात आहे तर त्या उजव्या हातामध्ये एक दीप आहे. दीप म्हणजे काय तर जे हरवलेले प्रवासी असतील किंवा जीवनातून जे भरकटलेले आहेत तर त्यांना एक प्रकारे दीप प्रकाश दाखवण्याचं काम जी कोणती देवता करते तर तीच म्हणजे दीपतारा. आपल्याला ही दीपतारेची शिल्प सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ह्याच कान्हेरी लेणीमध्ये या परिसरामध्ये लाकडाची तारा देवीची मूर्ती सुद्धा अभ्यासकांना मिळालेली होती. त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवेल. त्याच्यानंतर या ठिकाणी काही मिथुन शिल्प दिसत आहेत जे या चैत्यांना दान देणारे शिल्प आहेत. तर ते आपल्याला सेम मी सुरुवातीला जसं सांगितलं की कान्हेरी लेणीमध्ये किंवा कार्ला लेणीमध्ये आणि कान्हेरी लेणीमध्ये साम्य कशा प्रकारे आहेत तर सेम या प्रकारचे साम्य आपल्याला जाणवतंय. कार्ला लेणीच्या चैत्याच्या प्रवेशद्वारावरती दोन्ही बाजूंना आपल्याला या प्रकारचे युगल शिल्प दिसत आहेत जे आपल्याला कान्हेरी लेणीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूला या ठिकाणी ज्या बुद्ध मूर्त्या दिसत आहेत, भव्य बुद्ध मूर्त्या दिसत आहेत. कार्ला लेणीमध्ये सुद्धा भव्य हत्ती दिसत आहेत आणि हत्तीवरती आपल्याला काय कोरलेलं दिसत आहेत तर बुद्धांच्या मूर्त्याच कोरलेल्या दिसतात. इथे फक्त मानवी स्वरूपामध्ये मनुष्य रूपामध्ये आपल्याला बुद्ध हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्शवलेले पाहायला मिळतात दोन्ही बाजूला. त्यानंतर आतमध्ये जाऊयात, चैत्यगृहामध्ये प्रवेश करू. चैत्यगृहात प्रवेश केल्या केला ह्या चैत्यगृहाची भव्यता आपल्या नजरेस पडते. आणि हा किती भव्य आहे हे तुम्हाला दिसू शकते. त्याच्या जे खांब आहेत दोन्ही बाजूंना गजपृष्ठाकार हा चैत्यगृह आपल्याला पाहायला मिळतोय. स्तूपाची जर रचना व्यवस्थित जर पाहिली तर स्तूप हा साधा सिंपल आहे. आपल्याला मेधी दिसतंय, अंड दिसतंय, धार्मिकाचा एक दगड सुद्धा वरती दिसतोय, छत्रवाली नष्ट झालेली. आणि स्तूपाची खूप सारी झीज झालेली दिसते. त्याला कारण म्हणजे अंधश्रद्धा. ज्यावेळेस भारतातून बौद्ध धर्म नाहीसा झाला त्यावेळेस या स्तूपाला अगदी नारळ फेकून मारलेले आपल्या सर्वांना माहिती आहे. ती प्रथा आता बंद झालेली आहे. जागृती होत आहे. नक्की लेणी म्हणजे काय, स्तूप म्हणजे काय हे आता लोकांना समजू लागलेलं आहे. पुरातत्व विभाग सुद्धा त्याची काळजी घेऊ लागलेला आहे. तर या स्तूपाची जी हानी आहे तर ती आपल्या मानवामुळे झालेली, ही नैसर्गिक झालेली नाही आहे. परंतु हा भव्य स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे दोन्ही बाजूंना असलेले हे जे खांब दिसत आहेत
प्रत्येक खांबावरती आपल्याला हत्ती दिसत आहेत, सिंह दिसत आहेत. त्यापैकी 4 नंबरचा खांब जर व्यवस्थित जर पाहिला तर ह्या 4 नंबरच्या खांबावरती आपल्याला बुद्धपाद दिसत आहेत. तर बुद्धपाद व्यवस्थित जर पाहिले तर बोधिवृक्ष दिसतोय, त्यानंतर इथं बुद्धपाद दिसत आहेत, त्यानंतर 2 हत्ती दिसत आहेत. एक प्रकारे ते जलवर्षाव करतायत बोधिवृक्षावर किंवा बुद्धांवरती जलवर्षाव करताना दाखवत आहेत. आणि मग ते जे महामायेचं शिल्प आपल्याला जुन्नरमध्ये दिसत आहे, तर या ठिकाणी आपल्याला फक्त महामाया दिसत नाही, परंतु बुद्धांचा जन्म एक प्रकारे दिसतोय. जे जलवर्षाव करणारे हत्ती असतील, त्यानंतर त्याच्या खाली सिंह दिसत आहेत. म्हणजे बुद्धांचा जन्म, बुद्धांचं ज्ञानप्राप्ती, बुद्धांचं महापरिनिर्वाण सर्वच्या सर्व आपल्याला ह्या खांबावरच्या शिल्पामध्ये त्यांनी कोरलेलं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे बाजूच्या याच्यावरती जर पाहिलं तर हत्तींवरती जे कोणी दान करते आहेत तर त्यांची वेगवेगळी शिल्प आपल्याला या पूर्णच्या पूर्ण खांबावरती कोरलेली पाहायला मिळतात, जी आपल्याला कार्ला लेणीमध्ये सुद्धा कोरलेली पाहायला मिळायची. व्यवस्थित जर या ठिकाणी जर आला तर किंवा हे जर शिल्प पाहिलं तर अगदी हत्तीवरती आपल्याला यक्ष प्रतिमा सुद्धा दिसते. म्हणजे यक्षासारखा एक माणूस दिसतो आपल्याला. त्याचप्रमाणे इकडे व्यवस्थित पाहिलं तर राणीला राजावरती हात देताना दिसतोय. हत्ती वाकलेला आहे, त्याच्या पायावरती ती राणी चढलेली आहे आणि पुन्हा एकदा वरती तो जो राजा किंवा माऊत जो असेल तो हात देताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. त्याचप्रमाणे इकडे जर व्यवस्थित जर पाहिलं तर मधोमध आपल्याला स्तूप दिसतोय. स्तूप खंडित झालेला आहे, परंतु परिपूर्ण असा स्तूप आहे. आणि या ठिकाणी दोन्ही हत्ती हे स्तूपावरती जो कलश दिसतोय जल लेणी क्रमांक 34 मध्ये आलेला आहे. आणि या विहाराच्या वरांड्यामध्ये एक प्रकारे उभा आहे. आणि बाजूला जर पाहिलं तुम्ही तर पाहू शकताय या ठिकाणी बुद्ध दिसत आहेत. बुद्धांनी चिवर हातामध्ये पकडलेले दिसते, त्याचप्रमाणे उपसक पाय पडताना दाखवलेले आहेत. इथलं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो या कान्हेर लेणीतल्या 34 नंबरचं, की इथं ज्या काही 120 लेण्या आहेत, ह्या 120 लेण्यांमध्ये कुठेही आपल्याला पेंटिंग पाहायला मिळत नाही, परंतु ह्या एकमेव लेणीमध्ये आपल्याला बुद्धांचं चित्र पाहायला मिळते. तर ते छतावरती तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे. तर हे चित्र जर व्यवस्थित जर पाहिलं तर बुद्ध पद्मासनामध्ये बसलेले दाखवत आहेत. भूमिस्पर्श मुद्रा त्या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याच्यानंतर अगदी आसनाच्या खाली जर व्यवस्थित जर पाहिलं तर हत्ती, वेगवेगळे प्राणी दाखवलेले आहेत. त्याचप्रमाणे वरती जर पाहिलं तर बुद्धांच्या वरती आपल्याला विद्याधर वगैरे हे हातात फुलमाळा घेऊन आलेले या ठिकाणी दिसत आहेत. तर ही झाली एक बुद्धांचं चित्र. या प्रकारे आपल्याला तुम्ही जर इकडे आला तर इकडे सुद्धा दुसरं बुद्धांचं चित्र दिसतंय, त्यानंतर तिसरं बुद्धांचं चित्र दिसतंय. म्हणजे एकूण, आणि तिकडे बाजूला सुद्धा एकूण या ठिकाणी 5 बुद्धांची चित्र त्यांनी काढलेली होती. ज्याप्रमाणे सगळेच्या सगळे बुद्धांची जी शिल्प सेम आहेत त्याचप्रमाणे आपल्याला हे चित्र सुद्धा पाहायला मिळतात.